नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आज आपण उपवासाचा बफ वडा ही रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउलमध्ये असा बटाटा आहे एक, तो किसून घेतलेला आहे. त्यानंतर शेंगदाणे, सफेद तीळ, बडीशेप असं मी मिक्सरला असं वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आता डेसिकेटेड कोकोनट पावडर घालायची आहे. आपण इकडे स्टफिंग तयार करत आहोत. त्यानंतर याच्यामध्ये मनुका घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे बारीक चिरलेली. त्यानंतर आमचूर पावडर घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण पिठी साखर घालणार आहोत. काळी मिरी पावडर घालायची आहे, लाल मिरची पावडर घालायची आहे. बघू शकता तुम्ही. चवीनुसार मीठ घालायचं आहे मिश्रणामध्ये. हाताच्या साहाय्याने आपण आता हे मिश्रण आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. बघू शकता. आपण आता या मिश्रणाचे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत. त्यानंतर इकडे मी एक डो तयार केलेला आहे बटाट्याचा. उकडलेले बटाटे, काळी मिरी आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून असा हा बटाट्याचा डो तयार करून घेतलेला आहे. या रेसिपीचा फुल व्हिडिओ मी माझ्या यूट्यूबच्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिकडे तुम्ही जाऊन पाहू शकता. व अशी पारी करून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण जे स्टफिंग तयार केलेलं होतं ते या पारीमध्ये घालायचं आहे व असं बंद करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. असे वडे तयार करून घ्यायचे. त्यानंतर तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता हे वडे या तेलामध्ये तळणार आहोत. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत मस्तपैकी सोनेरी कलर येईपर्यंत. बघू शकता आपले वडे आहेत ते तळून झालेले आहेत. आपला उपवासाचा बफ वडा मस्तपैकी असा तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही. माझी ही रेसिपी जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.